नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आपली जी सिरीज होती की दररोज संध्याकाळी 9 वाजता आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज आहेत ना, तर त्यांची कॅटेगरी वाईज तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठी किती फीस पे करावी लागते, त्याचबरोबर एएनएम जीएनएमची पण जी फीस आहे प्रायव्हेट कॉलेजची किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची, तर त्याबद्दल मी दररोज एक डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जे काय तुमचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग आहे ना कोल्हापूरमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स जो आहे त्यासाठी कॅटेगरी वाईज किती फीस देणं पडते फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर सेकंड तुमच्या या ठिकाणी जीएनएमची पण डिग्री आहे, तर जीएनएमसाठी तुम्हाला या ठिकाणी किती फीस पडेल त्याची पण चर्चा करणार आहोत। थर्ड या ठिकाणी तुम्हाला एएनएम पण बघायला भेटतं, तर एएनएमसाठी पण तुम्हाला या ठिकाणी किती फीस लागेल याची पण आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर बद्दल जो आहे तो पुरा 100% सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये जी काय ॲडमिशन प्रोसेस चालते एमबीबीएस पासूनची पार बीएससी नर्सिंग, एएनएम, जीएनएम कोर्सपर्यंत, तर त्याची पूर्ण सविस्तर माहिती, कॉलेज वाईज फीस किती राहतो, कट ऑफ किती राहतो, काउन्सिलिंग प्रोसेस कशी राहते, रूल काय राहता, ॲप्लिकेशन फॉर्म कुठे जाऊन फिल करावा लागतो, वेबसाईट कोणती राहते, समजा कॉलेज कसे निवडायचे, सीट मॅट्रिक्स कधी येणार, त्याची पूर्ण अपडेट, हर एक सिंगल अपडेट मी तुमच्याबरोबर एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करेल। त्याचबरोबर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकता, तिथं आम्ही तुम्हाला प्रत्येक पीडीएफ पण जी आहे ती एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये नक्की शेअर करू। तर पहा, आपण स्टार्टिंगला बीएससी नर्सिंगचं जे काय फी स्ट्रक्चर आहे ना, तर त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। पहा, या ठिकाणी तुम्हाला यांनी सेमिस्टर वाईज फर्स्ट इयरला किती फीस राहील समजा, सेकंड इयरला किती राहील, थर्ड इयरला किती राहील, फोर्थ इयरला किती राहील, पूर्ण मेन्शन केलेलं आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, पण मी तुम्हाला अगोदर क्लिअर करतो, यांनी तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी सेमिस्टर वाईज किती फीस पे करायची आहे समजा। पण बीएससी नर्सिंग जो कोर्स आहे ना, या ठिकाणी जर समजा तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये 85% स्टेट कोट्यामधून जर समजा तुम्हाला अलॉटमेंट झालं, तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते पूर्ण कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप दिली जाते। जसं की तुम्ही जर समजा एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये येताल तर तुम्हाला ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस टोटल जी आहे ती फ्री असते, म्हणजे तुमचं ॲडमिशन फक्त 1500 रुपयामध्ये या ठिकाणी 100% होऊन जाईल, आणि हीच फीस तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरपर्यंत पण पे करावी लागते। त्याचबरोबर सेकंड कंडिशन अशी बनते, समजा जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये येत आहे, समजा तुम्हाला ओबीसी कॅटेगरीमधून जर समजा तुम्हाला अलॉटमेंट होतंय समजा, आणि तुमचं इन्कम जर जे आहे ते 8 लाखाच्या खाली आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 50% ट्युशन फीस पे करावी लागते, आणि पूर्ण 100% जी आहे ती तुमची तुम्हाला डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते। म्हणजे इथं टोटल फीस तुम्हाला जेवढी बघायला भेटेल याची अर्धी फीस जी आहे ती तुम्हाला पे करावी लागते। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येत आहात समजा। त्यानंतर एक कॅटेगरी येते जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी राहत आहे, पण त्यांचं इन्कम 8 लाखाच्या खाली असतं, म्हणून तुम्ही या ठिकाणी ईडब्ल्यूएस कोटा असतो किंवा ईबीसी कोटा असतो, त्या थ्रू जर काउन्सिलिंग करताय आणि तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून जर अलॉटमेंट होईल, तर तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस प्लस जी काय तुमची ट्युशन फीस राहील ना, तर दोन्ही 50% फीस पे करावी लागते। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी काय टोटल फीस दिसत आहे त्याची अर्धी फीस तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागेल, किंवा जरी कॉलेजनं तुमच्याकडून टोटल या ठिकाणी जेवढी फीस मेन्शन आहे तेवढी पूर्ण फीस जरी घेतली, आणि तुम्ही तुमच्याकडे कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही महाडीबीटीवर जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आहे, तुम्हाला ते पैसे जे आहे ते रिटर्न तुमच्या अकाउंटवर 100% येऊन जातील। फक्त तुमच्याकडे कॅटेगरीचं रिझर्वेशन आणि तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या खाली हवं। कॅटेगरी मधून एससी एसटी कॅटेगरीला इन्कमचा कुठलाही रूल नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं पण गरजेचं आहे। त्यानंतर जर समजा आपण दुसऱ्या कॅटेगरी बघितली जे की अदर रिझर्व्ह कॅटेगरी येत आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर एसबीसी कॅटेगरी येते तुमची, त्यानंतर व्हीजे कॅटेगरी येईल, नंतर तुमची एनटी कॅटेगरी येत आहे, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी ह्या ज्या कॅटेगरी राहत आहे समजा तुमच्या, तर ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहे, तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट होत आहे आणि तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या खाली आहे, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते, जी की मॅक्झिमम या कॉलेजची तुम्हाला 5,000 to 7,000च्या आतमध्ये बघायला भेटेल। तर या कॉलेजमध्ये तुम्हाला 5,000 ते 7,000 फीस बघायला भेटेल। ही जरी टोटल फीस या ठिकाणी यांनी मेन्शन केलेली आहे फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत, ही पूर्णच्या पूर्ण घेतली तरी तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू जी आहे ती व्हीजे, एनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा एसबीसीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण ट्युशन फी जी आहे ती रिफंड होऊन येते। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस 5,000 ते 7,000 जे असेल तेवढी पे करणं पडेल, बाकी टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते गव्हर्नमेंट रिफंड करून देईल। जर समजा तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इयरसाठी बघितलं तर तुम्हाला दोन्ही सेमिस्टरची, तुम्हाला एका वर्षात 2 सेमिस्टर बघायला भेटतात, नियर बाय 6 महिन्याला तुमचं एक सेमिस्टर असतं, तर दोन्ही सेमिस्टरची मिळून तुम्हाला जवळपास या ठिकाणी 61,000 रुपये एवढी फीस पे करणे आहे। म्हणजे फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला एका सेमिस्टरला 30,000 देणं पडतील, म्हणजे दोन्ही सेमिस्टरची तुम्हाला या ठिकाणी 61,000 एवढी फीस पे करणं आहे। ही गोष्ट लक्षात घेऊ शकता, आणि हीच फीस तुमची जी आहे ती फर्स्ट इयर ते लास्ट इयर पर्यंत कंटिन्यू होत असते। जी फीस तुमच्याकडून फर्स्ट इयरला घेतली जाईल तीच तुमची फर्स्ट इयरच्या नंतर सेकंड इयरला पण तीच राहील। जरी 2025 मध्ये इथलं फी स्ट्रक्चर इन्क्रीज जरी झालं समजा, तरी तुम्ही 2024ला ॲडमिशन केलं म्हणून तुम्हाला 2025ला पण 2024ची फीस द्यावी लागेल। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याबद्दल सेकंड इयरचा जर विचार केला आपण तर तुम्हाला सेम 61,000 पे करणं पडेल, तशीच तुम्हाला थर्ड इयरला पण सेम 61,000 रुपये देणं पडतील, फोर्थ इयरला पण तुम्हाला एवढं
जी आहे ती 41,000 तुम्हाला देणं पडतील। फोर्थ इयरला तुमच्याकडून थोडी फीस जी आहे ती कमी घेतली जाईल, जी की तुमच्याकडून जवळपास 41,000 रुपये तुम्हाला बघायला मिळते। तर ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता की तुम्हाला फर्स्ट इयरला जेवढी फीस आहे तेवढी थर्ड इयरपर्यंत कंटिन्यू देणं पडते आणि फोर्थ इयर जे राहतं तर त्या ठिकाणी तुमच्याकडून थोडी फीस जी आहे ती कमी पण घेतली जाते। जवळपास तुम्हाला फोर्थ इयरमध्ये 41,000 रुपये जी आहे ती फीस या ठिकाणी पे करावी लागते। पण बाकीचे काही कॉलेज आहे, जसं की मी तुम्हाला काल एक MGM कॉलेजचा व्हिडिओ टाकला होता, तर तिथं फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत टोटल फीस जी आहे ती तुम्हाला एकदम सेम बघायला भेटते। जेवढी की फर्स्ट इयरला घेतली होती तेवढीच त्यांनी लास्ट इयरला पण मेन्शन केलेली आहे। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण जर काही कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये लास्ट इयरला थोडी कमी घेत असाल तर ती अपडेट पण तुम्हाला ॲडमिशन केल्याच्या नंतर खात्रीशीर समजा 100% मिळून जाईल। तर पहा, हे आहे जे की BSc नर्सिंगचं फी स्ट्रक्चर आहे। बाकी कॅटेगरी वाईज तुम्हाला किती स्कॉलरशिप यामधून परत येऊ शकते ही पण मी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। आता आपण सविस्तर चर्चा करूया की तुम्ही जर समजा या कॉलेजमध्ये जो अदर डिग्री आहे, जसं की तुमचा GNMचा कोर्स आहे आणि तुम्ही GNM कोर्ससाठी जर समजा काउन्सिलिंग करताय आणि तुम्हाला जर अलॉटमेंट होत आहे आणि तुम्ही ॲडमिशन करताय, तुम्हाला या ठिकाणी टोटल किती फीस पे करावी लागेल। सगळ्यात अगोदर तुमचा जो GNMचा कोर्स आहे तो एक डिप्लोमा आहे, तर तो 3 वर्षाचा तुम्हाला बघायला भेटतो। तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयरचा जो फीस आहे लगभग 50,000 रुपये तुम्हाला पर इयर पे करणं पडतं आहे आणि तुम्हाला जो आहे तो ॲन्युअल फीस म्हणजे 1 वर्षाचा 50,000 रुपये फीस जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी पे करणं पडेल। ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। आणि जे आपले GNMची जी डिग्री आहे ना, तर कुठल्याही कॉलेजने असं कॅटेगरी वाईज फीस मेन्शन केलेलं नाही। त्याच्यामुळे तुम्हाला जोपर्यंत CET सेलचं ब्राउचर येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते का नाही हा डाऊट तुमचा क्लिअर होणार नाहीये। ज्यावेळेस ब्राउचर येऊ तिथं जो रूल मेन्शन राहील तो रूल मी तुमच्याबरोबर पूर्ण एक्सप्लेन करेल, तर त्यावेळेस तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की स्कॉलरशिप मिळते का नाही समजा। आणि सेकंड इयर आणि थर्ड इयरची फीस यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं नाहीये, म्हणजे जे काय ते कॉलेजमध्ये बोर्ड फीस लावतील ती फीस तुम्हाला या ठिकाणी पे करणं पडेल। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पण तुम्हाला 50,000 रुपये फीस जी आहे ती देणं पडेल। तीच फीस तुम्हाला सेकंड इयरला पण राहील, थर्ड इयरला पण राहील। जरी थोडं बहुत इन्क्रीजमेंट झालं तरी या ठिकाणी मॅक्झिमम तुम्हाला 10K पर्यंत फीस वाढून जी आहे ती सेकंड इयर थर्ड इयरची बघायला मिळू शकते समजा। त्यानंतर जर आपण पुढची डिग्री पाहिली तर आपल्याला या ठिकाणी एक ANM नावाची डिग्री बघायला भेटते, जे की तुमचा ANM कोर्स आहे समजा, जो की पॅरामेडिकलमध्ये येतो। BSc नर्सिंग, GNM आणि ANM मध्ये। तर ANM बघितला आपण तर जवळपास तुमचा डिप्लोमा आहे आणि तो पण तुम्हाला 2 वर्षाचा एक डिप्लोमा बघायला भेटतो। तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये जर आपण फीसची चर्चा केली तर तुम्हाला 32,000 रुपये एवढी तुम्हाला एका वर्षाची फीस देणं आहे आणि वर्षातून एकच वेळेस तुम्हाला पे करणं पडते। त्याच्यानंतर आपण सेकंड इयरचा विचार केला तर सेम तुम्हाला 32,000 रुपये फीस या ठिकाणी पे करणं पडेल आणि ती पण तुम्हाला एकच वेळेस देणं आहे। तर ANM साठी तुम्हाला सेकंड इयर 32,000 देणं पडतील, फर्स्ट इयरचे 32, तर दोन्ही मिळून तुम्हाला 64,000 मध्ये तुमचा पूर्ण जो ANMचा डिग्री आहे तो या कॉलेजमधून पूर्णपणे 100% कंप्लीट होऊन जाईल। तर पहा, तिन्ही जे तुमचे कोर्स होते, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला BSc नर्सिंगचं जे काय समजा फी स्ट्रक्चर होतं पूर्ण एक्सप्लेन केलं। त्यानंतर मी तुमच्यासोबत GNMचं पण एक्सप्लेन केलं आणि थर्ड मी तुमच्यासोबत ANMचं पण जे आहे ते पूर्ण डिटेलमध्ये फी स्ट्रक्चर जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे। पहा, आता तुमचा एक कॉमन डाऊट हाच राहील की सर जो हॉस्टेलचा फीस राहतो तो या ठिकाणी मेन्शन नाहीये। तर पहा, सगळ्यात अगोदर जे काय तुमचे समजा पॅरामेडिकल कोर्स राहतील, जसं की तुमचा BSc नर्सिंग राहतो किंवा GNM राहतो किंवा तुमचा ANM राहील, तर या ठिकाणी हॉस्टेल कंपल्सरी नाही आहे। म्हणून या ठिकाणी यांनी कुठल्याही प्रकारची जी आहे ती हॉस्टेल किंवा मेसची फीस मेन्शन नाहीये। तुम्हाला जर हॉस्टेलला राहणं असेल तर तुम्ही कॉलेज बरोबर बोलून कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहू शकता किंवा बरेच कॉलेजवाले असे आहे समजा BSc नर्सिंग, ANM, GNMचे की त्यांचं स्वतःचं हॉस्टेल नसतं, पण सिटीमध्ये त्यांनी एक पूर्ण अपार्टमेंट वगैरे बुक केलेलं असतं, तर तुम्हाला त्या ठिकाणी ते शिफ्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला ती राहण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे। ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता, कारण बऱ्याच कॉलेजचे जे आहे ते हॉस्टेल नाही आहे आणि हॉस्टेल कंपल्सरी नाही, तुम्ही बाहेर रूम किंवा मेस लावून पण स्टे करून त्या ठिकाणी राहू शकता। तर पहा, ही पूर्ण इन्फॉर्मेशन मी एक डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की मी उद्या संध्याकाळी परत तुम्हाला आणखीन एक नवीन कॉलेजचा जो आहे तो 9 वाजता फी स्ट्रक्चरबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करेन, त्याची पण तुम्हाला एक पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळून जाईल। त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण सविस्तर इन्फॉर्मेशन शेअर करू। त्याचबरोबर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे समजा, त्याचा की तुम्हाला लगभग 500 रुपये चार्ज बघायला भेटतो। तर यामध्ये आम्ही तुम्हाला 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत पूर्ण तुमचे डाऊट सॉल्व्ह करू। तुमचा कोणताही डाऊट असेल समजा ॲडमिशन रूल बद्दल असेल किंवा काउन्सिलिंग कशी करायची, कुठे करायची, कॉलेज किती आहे समजा, कॉलेजला फीस किती राहते समजा, BSc नर्सिंगचे कॉलेज गव्हर्नमेंटचे किती, सेमी गव्हर्नमेंटचे किती, त्याची लिस्ट पण देऊ, कट ऑफ पण शेअर करू, फी स्ट्रक्चर पण शेअर करू। त्याचबरोबर येणारी प्रत्येक अपडेट जी आहे ते आम्ही तुम्हाला पर्सनली शेअर करू। बाकी तुमचा काउन्सिलिंगबद्दल कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याबरोबर कॉलवर बोलून किंवा व्हॉट्सअपवर चॅट करून समजा पूर्ण आम्ही तुमचा तो सॉल्व्ह करू समजा, डॉक्युमेंटबद्दल पण आणि ॲडमिशन होईपर्यंत पण किंवा ॲडमिशन झाल्याच्या नंतर तुम्हाला जर फर्स्ट इयर सेकंड इयरला कोणता सिलेबस असतो, कसा स्टडी करायचा, याचं पण आम्ही तुम्हाला एक पूर्ण गाईड करू।